इथे आलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या शिक्षक आणि सेवक वृंद मंडळी या सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण इथे आलात, आम्हाला धन्य केलं. आम्ही गेल्या 2 वर्षापासून आमचा सगळ्यात मोठा भार या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपण उचललात. आपण मोठ्या मनाने आपले अध्यक्ष डॉक्टर साहेब यांनी आणि आपण सगळ्या जणांनी माझ्यावरचा कितीतरी मोठा भार आपण उचललात. इथल्या सगळ्या गोष्टीचं आम्ही संचालन करू शकतो, पण शाळेमधलं शिक्षण हे आम्ही काही देऊ शकत नाही ना. आम्ही दिलं, आमच्यामध्ये तितकी योग्यता असली, सगळेच्या सगळे इंग्लिशपासून गणितापासून ते सगळे विषय शिकवण्याची योग्यता असली तरी शेवटी आम्ही या वेशामध्ये आलेलो असल्यामुळे आम्ही साधूच ठरतो. आणि साधूपेक्षा शिक्षक वेगळा असतो अशा तऱ्हेच्या आईवडिलांची भावना असते. त्याच्यामुळे शाळेत पाठवलं नाही तर आईवडील संस्थेमधून मुलालाच काढून घेऊन जातो. म्हणून आम्ही ठरवलं की शाळेमध्ये मुलांना पाठवायचं. आमच्यासमोर मोठी अडचण होती की एवढ्या लांब कसं काय जायचं, चिखलातून कसं काय जायचं. ही विनंती आमची मान्य केली हेड सरांनी आणि अध्यक्ष डॉक्टर शेख सरांनी. आणि आमच्या बऱ्याच मोठ्या अडचणी आपण संपवून टाकल्यात. आम्ही तिथे येतो सकाळी 6:30ला, 4 वाजल्यापासून मुलं उठत असतात. आपले मृदंग वादनाचे धडे घेत असतात, त्याची तालीम करत असतात. 5 वाजता मग काकडेचे भजनालयही राहतात. त्याच्यानंतर मग 6:30ला आम्ही नाश्ता करतो. 6:30 वाजल्यापासून नंतर ते आंघोळ करतात आणि मग तयारीला लागतात आणि मग बस आली का तुमच्या शाळेमध्ये जातात. 6:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत त्यांच्या पोटामध्ये काहीच नसतं आणि अत्यंत भूक लागत असते. म्हणून आम्ही ठरवलं त्याप्रमाणे इथून सगळं जे आम्ही त्यांना पाठवावं तर आम्ही खातो तेच त्यांना खाऊ दिलं पाहिजे अशी आमच्या मनाची धारणा आहे. त्याच्यामुळे हे कसं करावं तेही आम्हाला समजत नव्हतं. मग आम्ही ठरवलं की शाळेमध्येच जाऊन करायचं. तिकडून येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे शाळेमध्येच आम्ही येऊन सगळं जे अन्न आम्ही खातो ते सगळं त्यांना मुलांना देतो. मुलांना 3 वेळेला हे अन्न मिळतं, चांगल्या क्वालिटीचं अन्न असतं. आणि 4:30 वाजले आल्यानंतर त्यांना परत हरिपाठ म्हणावा लागतो. नंतर ते 5:30 वाजता जेवतात. नंतर ते संध्याकाळला 1 तास भजन असतं, त्या भजनामध्येही त्यांना राहावं लागतं. आणि संध्याकाळला ते आपल्या शाळेचा अभ्यासही करत असतात. जेवढं जमेल तेवढा आम्ही शाळेचाही अभ्यास करत असतो. ही सगळी मुलं आहेत जी आलेली आहेत, बहुतेक ऊसतोड्यामधली आहेत, कोणी गरीब ह्याच्यामधली आहेत, गरीब शेतकरी आहेत. कोणाच्या आई नाही आहे, कोणाचे वडील नाही आहेत, कोणाच्या दोघेही आहेत तर दोन्ही ऊसाच्या फळावर काम करतात. तर कोणी आईचा कळवळा आहे पण वडील दारू पिलेले आहेत. अशा तऱ्हेची ही सगळी मुलं आहेत आणि त्यांना आम्ही संस्कार लावतोय आणि त्यांना आम्ही चांगले वळण लावतोय. आणि ती माणसं डॉक्टर इंजिनियर नाही झाले तरी हरकत नाही, पण माणसं झाली पाहिजेत. माणसामध्ये चांगल्या तऱ्हेने माणूस पण असलं पाहिजे. समोर आपल्या बरोबरीच्या माणसांची कसं वागावं, श्रेष्ठ माणसांची कसं वागावं, लहान माणसांची कसं वागावं हे ज्याला कळतं तो समाजामध्ये यशस्वी होतो, समाजामध्ये मोठा होतो. तेव्हा ह्या सगळ्यांना 100 मुलांना आम्ही सांभाळतो. वेगवेगळ्या गावची आहेत, त्यांच्या आईवडिलापासून दूर राहतात. आईवडिलांची त्यांना आठवणही येत असते, सगळं असतं. तरी पण इथे
आश्रमाच्या शिस्तीमध्ये त्यांना राहावं लागतं आणि शाळेतलं शिक्षणही त्यांना घ्यावं लागतं. थोडक्यात त्यांच्यावर डबल लोड असतो. पण तरी पण समाजामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल, चांगला माणूस म्हणून व्हायचं असेल तर मेहनत करावीच लागते. कुठलीही गोष्ट मेहनतीशिवाय जमत नाही. चांगला माणूस म्हणून बनायचं असलं तरी मेहनत करावी लागतात. त्या सगळ्या लोकांना, मुलांना आम्ही गुण शिकवतोय, कोणाला मृदुंग शिकवतोय, कोणाला गायन शिकवतोय, कोणाला भगवद्गीता पाठ करून घेतोय, कोणाला भजनं पाठ करून घेतोय, कोणाला आपले ह्याच्यामध्ये कीर्तनामध्ये राहून टाळ वाजवण्याचं शिक्षण देतात. हे सगळे शिक्षण आम्ही देतो. त्याच्याशिवाय ती शाळेतली काय करत असतात, धडे घेत असतात. तेव्हा या सगळ्या मुलांना तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतले आहेत, शिक्षक वृंदाने सांभाळून घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतोय. मुलं, त्यांच्याबरोबरचे सहाध्यायी आणि त्याच्या सहाध्यायी मुले, ह्या सगळ्यांनी देखील त्यांना सांभाळून घ्यावं. यांच्या भविष्य काळामध्ये सुद्धा त्या मुलांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही तऱ्हेने कोणी अपराध करायचा नाही, वेडवाकडं आचरण करायचं नाही आणि आपल्या संस्थेची कीर्ती घालवायची नाही, आईवडिलांना त्रास करायचा नाही. तरी पण माणसांचा काही स्वभाव सांगता येत नसतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडून थोडेसे काही अपराध झाले तर तुम्ही सगळ्या जणांनीच, सहाध्यायी मित्रांनी आणि सहाध्यायी विद्यार्थी मैत्रिणींनी या लेकरांना, मुलांना सांभाळून घ्यावं. हां, जास्त जर काही अपराध असेल तर सर, अरुण सर आम्हाला सांगावं, आम्ही त्याची भरपाई करू किंवा त्याच्यावर कारवाई करू, त्याला घरीही पाठवू. सगळं आमच्या मुलामुळे काही तुमच्या शाळेचं नुकसान झालं, काय झालं असेल तर ते तुम्ही मला सांगावं. मी ते भरून द्यायला तयार होऊन जाईल. जेवढी जमेल तेवढी आम्ही आपलीही सेवा करू. जर त्या ठिकाणी काही साफसफाई करायची असेल, दुसरं काय असेल तर आम्ही सगळेजण झाडू, टोपली, फोरी वगैरे सगळं घेऊन शाळेची सेवा करायला तयार आहेत. आम्ही जुन्या काळातली माणसं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला दर दिवशी सकाळी पहिला प्रथम सफाईचं, त्यावेळेला स्वातंत्र्याचं वारं होतं आणि त्यावेळेला आम्हाला सकाळीच सगळ्यांना हे करून शाळेत आल्यानंतर प्रार्थना वगैरे झाल्यानंतर सफाईचं काम करायला लागत असायचं. त्याच्यामुळे जर काही तिथे काही कामं वगैरे काय करायची असेल, काय करायचं असेल तर आम्ही सगळ्या मुलांना आणि आम्ही घेऊन यायला तयार आहोत आणि शाळेची आम्ही सेवा करायला तयार आहोत. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की धर्माने वागा, देवाला धरून चाला. आधुनिक काळामध्ये जे काही आधुनिक जे वागणं, प्रचार केला जातो आहे त्याप्रमाणे तुम्ही जाऊ नका. आपले आई वडील जशा तऱ्हेने वागले तशाच तऱ्हेने वागा. ऋषीमुनी जशा तऱ्हेने वागले तशाच तऱ्हेने तुम्ही वागा. जर ऋषीमुनी जसे वागलेत, आई वडील जसे वागले, त्याच्या विपरीत जर आपण वर्तन केलं तर आई वडिलांनाही त्रास होतो, गावालाही त्रास होतो, सगळ्यांनाही, यंत्रणांनाही, सरकारच्या यंत्रणांनाही त्रास होतो. तेव्हा तुम्ही जे आई वडील जसे वाढले, ऋषीमुनी जसे वागले तसे तुम्ही वागा. मॉडर्न होणं, आधुनिक होणं म्हणजे विचाराने आधुनिक होणं आहे. पण आपली संस्कृती, आपली भाषा, आपला पेहराव, आपलं भोजन, आपलं वागणं, आपले साहित्य, आपलं काव्य, आपलं नृत्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांभाळून ठेवल्या पाहिजेत आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. ते आपल्या भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. नुसती आपली संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणून चालणार नाही, तर आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे हे आपण आपल्या व्यवहाराने दाखवलं पाहिजे. आपल्या गुरुजनांना नमस्कार करावा, आपल्या गुरुजनांचा आदर राखावा, आपल्या गुरुजनांची टिंगलटवाळी करू नये. आपले गुरुजन शिकवत असताना मागून बाणबिण मारणं, कागद मारणं, असल्या गोष्टी ज्या कॉलेजात किंवा ठिकाणी चालतात त्या तसलं काही वर्तन करू नये. आपलं वर्तन आदर्शवत ठेवावं.
तुम्ही जेवढं जमेल तेवढं शिका. तुम्हाला देखील, मुलींना देखील घरी काम असतं, आई वडिलांनाही काम करावं लागतं, शेतातही कदाचित काम करावं लागत असेल, तरी पण तुम्ही चांगलं शिका. मुली असल्यामुळे आपल्याला कमी मानू नका. सगळ्या मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने सगळ्या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, मोठमोठे अधिकारी बनत आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी ते आपलं वर्चस्व गाजवत आहेत, आपलं व्यक्तिमत्व दाखवत आहेत. तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच कमी मानून घेऊ नका. विद्यार्थी मित्रांना पण सांगणं आहे की कधीच कर्ज झालं, दुसरं काय झालं, काहीही भस्कन करून घेणं असलं काही करू नका. मुख्यतः विद्यार्थी मित्रांना सांगणं आहे की व्यसनाला तुम्ही लागू नकात, व्यसन करू नकात, मांस खाऊ नकात. जे काही बकरे, कोंबडी ह्या सगळ्या असतात ही देवाची लेकरं आहेत. हे काय आपलं मनुष्याचं खाणं नाही आहे. मनुष्याने प्राण्यांना अभय दिलेलं आहे कारण ती लेकरं आहेत म्हणून. तुम्ही जर अशा वस्तू, निषिद्ध वस्तू खायला लागल्यात, प्यायला लागल्यात, तुम्ही व्यसनं करायला लागल्यात, तंबाखूची व्यसनं करायला लागली, गुटख्याची व्यसनं करायला लागली, तर तुम्ही कष्टाने जमवलेली जी घरची संपत्ती आहे ही संपत्ती बाहेर जाते आणि तुम्ही अवदसेला घरामध्ये घेऊन बसता. घरामध्ये जर तुम्ही नारायणाला, पांडुरंगाला ठेवलं तर तुमच्या घराची बरकत होऊन जाईल. आणि घरामध्ये जर तुम्ही व्यसनाला आणलं तर लक्ष्मी ही बाजूला होऊन जाते आणि नारायण ही बाजूला होऊन जातं आणि घर हे तुमचं अवदसेचं ठिकाण होऊन जातं, भूत प्रेतांचं ठिकाण होऊन जातं आणि त्या ठिकाणी सगळ्या जीवनाची बर्बादी होऊन जाते. घर जातं, जमीन जाते, घरामध्ये कलह राहतो, भांडणं होतात, समाधान होत नाहीत. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आई वडिलांची तुम्ही सेवा करा. तुमची लग्न होणार त्याच्या वेळेला सासू सासऱ्यांची तुम्ही सेवा करा. सासू सासऱ्यांना तुम्ही बाहेर ठेवू नका, वेगळं ठेवू नका. त्यांच्या जेवणाची सगळी व्यवस्था करा, त्यांना औषध पाणी करा, त्यांना प्यायला पाणी द्या, चहा पाणी द्या. कधी ना कधीतरी तुमचं लग्न होणारच आहेत ना. आज जर तुम्ही व्हिडिओ बघितलेत, यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर म्हाताऱ्या माणसांची काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला दिसून देतंय. ही गोष्ट आपल्याकडून होऊ नये. तुमच्या आई वडिलांना जर काही चांगलं ठेवलं नाही तर तुम्हाला दुःख होईल की नाही. मग नवऱ्याच्या आई वडिलांना दुःख देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तेव्हा तुम्ही आतापासूनच विचार करा की आपल्या सासू सासऱ्यांना मी नम्रपणे वागेन, त्यांना उलट उत्तर करणार नाही, त्यांना जेवण वेळेवर देईन, त्यांना भाकर तुकडा आपल्याबरोबरच जे काय आपण खाऊ तेच त्यांना खायला देऊ, चहा पाणी वेळेवर देऊ, त्यांना औषधं वगैरे सगळी त्यांना वेळेवर देऊ. ही तुम्ही अशा तऱ्हेने मनामध्ये ठराव करा. मुलांना माझं सांगणं आहे की व्यसनापासून आपण दूर झालंच पाहिजे. ज्याची सवय नाही तुम्हाला अशा तऱ्हेने तंबाखू, गुटखा याची सवय लावूच नका. बिडी, सिगारेट, मांस याची व्यसनं तुम्ही लावून घेऊ नका. ही व्यसनं लावणं म्हणजे घराची बर्बादी करून घेणं आहे. सुखाने जगा, समाधानाने जगा. आपले आजोबा पणजोबा हे गरीब होते आणि अतिशय कष्ट करत असायचे. त्यांच्याजवळ सोयी साधनही नव्हती. आज मोटरसायकल आहेत, आज 4 चाक्या आलेल्या आहेत, ट्रॅक्टर आले आहेत. ही काहीही साधनं त्यांच्याजवळ नव्हती. पण आपल्यापेक्षा ती जुनी माणसं सुखी होती. त्यांना जर विचारलं तर ती माणसं सुखी होती. ती रडत बसायची नाहीत, देवा धर्माला धरून राहायची, कीर्तनामध्ये जायची, निर्व्यसनी राहायची. तेव्हा तुम्ही देखील अशा तऱ्हेने वर्तन करावं. चांगला अभ्यास करा. शिक्षकांचा मान राखा, सन्मान राखा. समाजातल्या इतर बांधवांबरोबर आदर करा.
जातीभेद करू नका. हा मराठा, हा वंजारी, हा कोणी दलित, असल्या गोष्टी आपल्या ह्या पुराण्या झाल्या आहेत. असल्या गोष्टी काही आपण मनामध्ये ठेवायच्या नाही. त्याच्यावरून वाद घालायचे नाहीत. संप्रदायावरून वाद घालायचे नाहीत. धर्मावरून वाद घालायचे नाहीत. जातीवरून वाद घालायचे नाहीत. आपण सगळेजण एका परमेश्वराची लेकरं आहोत. देवाच्या जवळ कुठल्याही जातीला अधिक मान आहे आणि दुसऱ्या जातीला विरोध आहे अशी गोष्ट नाही. देवाच्या पायाजवळ आपण सगळी देवाची लेकरंच आहोत आणि तिथे कुठल्याही जातीभेदाचा काहीही गोष्ट नाही. ब्राह्मणाला देव जगवतो आणि दुसऱ्याला नाकारतो अशातली गोष्ट देवाची नाही आहे. ही गोष्ट माणसाने केलेली आहे आणि माणसाने केलेल्या गोष्टी आपण टाळू शकतो. माणसाने केलेल्या गोष्टी आपण मानता कामा नये. शिक्षक वर्गाने देखील जातीभेदाविषयी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. हे भेद करू नये. आपल्या जीवनामध्ये देखील भेद करू नये. माझ्या आश्रमामध्ये सगळ्यांना समानता आहे. मी कोणाचंही जात विचारत नाही. मी कोणाची शेंडी आहे की नाही हे बघत नाही. त्याचं कुळ काय आहे मी विचारत नाही. बऱ्याच मुलांची नावं देखील मला माहीत नसतात. तरी पण मी त्यांच्याकडून त्यांना चांगल्या तऱ्हेचा उपदेश करत असतो, शिक्षण देत असतो, सगळं देत असतात. सगळ्या जाती जमातीची मुलं माझ्याजवळ आहेत आणि त्यांना मी उत्तम नागरिक, उत्तम मनुष्य बनवत असतो आणि देवत्वाकडे घेऊन जात असतो. आता हा समोर माणूस बसलेला आहे, हा BAच्या जवळपास झालेला होता. त्याच्यानंतर तो फौजमध्ये जाण्यासाठी प्रयत्नही करत होता. काय झालं त्याला समजलं नाही. तो माझ्याकडे आला आणि माझ्यासारखाच झाला. आता तो तुम्ही म्हणणार, शिक्षक मंडळी म्हणणार, फौजमध्ये जात असेल तर त्याला जायला दिलं पाहिजे होतं. आणखी काय जर BA झाला असेल तर त्याचं कंप्लीट करून MA करून त्याला मास्टर लावलं असेल. मी याच्या औपचारिक तुमचं शिक्षण हे माणसाला माणूस बनवतंच असं मला काही दिसत नाही. माणसाचे जे साधू संतांचे, सज्जनांचे, धर्माचे जे संस्कार आहेत तेच माणसाला उत्तम तऱ्हेने नेत असतात. तुम्ही इंजिनियर झालायत का, डॉक्टर झालायत का, ह्याने तुमच्या जीवनामध्ये सुख येईल असं वाटत नाही आहे. कितीतरी फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये गेलेल्या महिलांनी आत्महत्या केलेली आहे. DSP, SP ह्याच्यापर्यंत पोचलेल्या महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. डॉक्टरीन झालेल्या महिलेने आत्महत्या केलेली आहे. हे आपण पेपरामध्ये वाचत असतो. तेव्हा तुम्ही उत्तम शिकलात तर उत्तम पैसे मिळतील, पण तुम्ही उत्तम माणूस बनाल याची काही कोणतीही गॅरंटी नाही आहे. बरं, सगळ्यांनाच कुठे नोकऱ्या मिळणार आहेत? 3 लाख लोक त्या सेटनेटमध्ये बसत असतात. त्याच्यापैकी 3,000-4,000 लोकांना नोकऱ्या मिळत असतात. बाकीच्या लोकांना काय असतात, ते निराशेच्या गर्तेमध्ये गेलेले असतात. तेव्हा आज आपण इथे आहोत पण साधीसुधी श्रमाची कामं करायला तयार नाहीत. UP-मधून, बिहारमधून, झारखंडमधून, राजस्थानमधून, मध्य प्रदेशमधून ही माणसं इथे पोट भरण्यासाठी येतात. इथे येऊन आपली जी कामं आहेत, बांधकामामध्ये आपल्याला मराठी माणूस मिळत नाहीत. ही सगळी कामं, ही श्रमाची ती कामं करतात. आता ती कामं करतायत तर ते ना हिंदी बोलतायत, मराठी येत नाही, तर त्यांच्यावर धडाका लावलेला आहे आपल्याच माणसाने. आपली माणसं काम करत नाही, दुसरी माणसं त्यांच्या पोट भरण्यासारखी साधनं नाही आहेत, तर पोट भरायला इकडे आलाय तर ते काम मराठी बोलत नाही म्हणून त्यांना मारहाण करायची, हे करायचं. हे आपल्या मराठी माणसाचं लक्षण नाही आहे. हिंदू माणसांचं तर लक्षणच नाही आहे. त्याच्यामुळे आपण काम करायचं नाही, दुसऱ्यालाही काम करू द्यायचं नाही. सगळे जे की राजकीय माणसं आहेत त्यांच्या घराचे सिक्युरिटी ऑफिसर, त्यांच्या घरामध्ये काम करणारे, ही सगळी माणसं बाहेरची माणसं आहेत. आता त्यांच्या भागामध्ये काही उद्योगधंदे नाही. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. या ठिकाणी उद्योगधंदे आहेत. या ठिकाणी शेतीमध्ये प्रगती केलेली आहे.
त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी इथल्या माणसाला अतिशय श्रमाची कामं करण्याची काही जरूर नाही आहे. पण आपल्या शेतीमध्ये श्रम करणं, आपल्याजवळ पोट भरण्याचं साधन नसलं तर श्रम न करणं ही काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. माझी श्रमावर आपला विश्वास असावा, श्रमाची प्रतिष्ठा असावी, आपल्या मनामध्ये श्रमाविषयी आदरभाव असावा, श्रम करणाऱ्या माणसाविषयी देखील आदरभाव असावा. म्हणून आम्ही सगळी साधक मंडळी आणि आम्ही या सगळे स्वच्छता करणं, लावणं, कामं करणं या सगळ्या गोष्टी करतो. आणि मी स्वतः देखील तुम्ही बघतायत या ठिकाणी भीम मी भरलेली आहे, स्लॅब मी टाकलेला आहे, त्याच्या विटाची चिनाई मी केलेली आहे. जिथे मिस्त्रीने हात आकडता घेतला आणि निघून गेला, मग ही कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत. त्याच्यामुळे श्रम करण्यामध्ये आम्हाला लाज वाटत नाही. दुसऱ्यांचे खरकट उचलायला आम्हाला लाज वाटत नाही. म्हणून आम्ही त्यांना ही सवय लावत असतो की कुठलंही काम हे घाण नसतं. घाण आपल्या मनामध्ये असते, बाहेर काय घाण नसतं. ज्याला तुम्ही घाण म्हणत असता ते उत्तम खत होऊ शकतं आणि झाडांना वाढवू शकत असतं. त्याच्यामुळे कुठल्याही याला कामाला तुम्ही कमी मानू नका. आणि सगळ्यामध्ये श्रमाची कामं देखील तुम्ही केली पाहिजेत. स्वच्छतेचे काम आहे, ती कामं देखील तुम्ही केलं पाहिजेत. हे आम्ही आपल्या कृतीने त्यांना सांगत असतो. 100 कीर्तनापेक्षा एक कृती करणं ही महत्वाची असतं. ही जर गोष्ट तुम्ही जर सगळ्याच जणांनी लक्षात ठेवली तर तुमची जीवन चांगली होतील. 100 वेळेला बोलण्यापेक्षा एक कृती करून तुम्ही दाखवा. आणि ही कृती जर तुम्ही केली तर सगळे लोक तुम्हाला काय म्हणतील, चांगले म्हणतील. ही मुलगी चांगली आहे, हा मुलगा चांगला आहे, अशा तऱ्हेने म्हणतील. सद्भाव हा प्रेमाने वाढतो, सद्भाव हा सहानुभूतीने वाढत असतो, सद्भाव हा दुसऱ्याचा आदर करण्याने वाढत असतो. मुलांनो, दुसऱ्या कोणाचा द्वेष करू नका, द्वेष करणाऱ्याच्या बरोबर राहू नका, कोणाची निंदा करू नका, नालस्ती करू नका. सगळ्या जणांना एकमेकांना सांभाळून घ्या. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या उक्तीप्रमाणे तुमचं जीवन करा आणि तुम्ही चांगले माणूस बना. जमलं तर देव बनण्याचा प्रयत्न करा, जसं त्यांनी आमची ही सगळी मंडळी करतात. आज आपण आलाय, आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मुलांचे मुलींचे आभार मानतोय. स्टाफ जो आलेला आहे त्यांचेही आभार मानतोय. आम्हाला फक्त सांभाळून घ्या आणि दर वर्षाला तुम्ही अशाच तऱ्हेने याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमेनंतर 2-4 दिवसांनी येत जात जावा. आपण हे स्नेह संमेलन आहे असं म्हणा, दुसरं काही येत नसतं. आम्ही हे असं ठरवलंय आणि ते घडवून आणलंय. लोकांनी आम्हाला साह्य दिलंय, आमच्या साधकांनी वाढण्या विडण्याची सगळी मदत केलेली आहे. सगळ्यांचं शोभा असते, पंथाना संतू तुमच्या सगळ्यांचे मार्ग कल्याणमय हो अशा त्यांना आशीर्वाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो.